महाराष्ट्रात 7 जून रोजी साजरी होणाऱ्या बकरीच्या आधी राज्य गौसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतलाय। आयोगानं सर्व कृषी उत्पन्न मंडळ समित्यांना 3 जून ते 8 जून या कालावधीत पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। हे पाऊल प्रामुख्याने गुरांची बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी आहे। महाराष्ट्रात गायी आणि बैलांच्या कत्तलीवर पूर्णपणे बंदी आहे आणि त्यांचे मांस ठेवणे देखील गुन्हा मानला जातो। या आदेशानुसार मेंढ्या, शेळ्या आणि म्हशींसारख्या इतर प्राण्यांसह या प्राण्यांच्या बाजारपेठेत 1 आठवड्यासाठी व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे। गौसेवा आयोगाने 27 मे रोजी सर्व APMCना एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये असे म्हटले होते की बकरी ईद दरम्यान मोठ्या प्रमाणात जनावरांची कुर्बानी दिली जाते। त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही गावात पशु बाजार आयोजित करू नयेत, जेणेकरून गोवंश हत्याकांडाच्या घटना रोखता येतील। आयोगाने महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत हा आदेश लागू केला आहे, जो राज्यात गोवंश हत्या करण्यास सक्त मनाई करतो। आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी स्पष्ट केले की हा आदेश केवळ एक सल्ला होता। त्याचा उद्देश केवळ बेकायदेशीर कत्तल रोखणे आणि इतर प्राण्यांच्या व्यापारावर कायमची बंदी घालणे नाही। या निर्णयाला अनेक समुदायांनी, विशेषतः मुस्लिम समुदायांनी विरोध केला आहे। त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की संपूर्ण आठवडा बाजार बंद ठेवण्याची काय गरज होती, कारण या निर्णयाचा परिणाम केवळ गुरांवरच नाही तर शेळ्या, मेंढ्या आणि म्हशींच्या व्यापारावरही होणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी नांदेडमध्ये या परिपत्रकाचा निषेध करताना म्हटले आहे की बाजार बंद केल्याने शेतकरी, कामगार, कुरेशी, खाटीक समुदायातील लोक आणि इतर संबंधित व्यावसायिकांचे जीवनमान विस्कळीत होईल। फारुख यांनी गौसेवा आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले आहे की आयोगाला फक्त सल्ला देण्याचा अधिकार आहे, थेट आदेश देणे हे त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे। महाराष्ट्रात एकूण 305 प्रमुख आणि 603 लघु कृषी उत्पन्न मंडळ समिती आहेत, ज्या अंतर्गत राज्यातील 292 पशु बाजार येतात। या बाजारपेठा शेतकरी समुदायासाठी विशेष महत्त्वाच्या आहेत, जिथे ते पावसाळा आला की पशुधनाची खरेदी विक्री करतात, शेतीसाठी जनावरांचा वापर करतात आणि नंतर त्यांच्या देखभाल खर्चामुळे कापणीनंतर त्यांची विक्री करतात। बकरी ईद दरम्यान मुस्लिम समुदायाचे लोक जनावरे खरेदी करतात, म्हणून या बाजारात मेंढ्या, बकऱ्या आणि लहान प्राण्यांची खरेदी वाढते। या सर्व क्रियाकलापांवर एका आठवड्यासाठी बंदी घालण्याचा आदेश हा मोठा व्यावसायिक आणि सामाजिक परिणामांचा विषय बनला आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर गौसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की त्यांचे एकमेव उद्दिष्ट गायी आणि बैलाच्या बेकायदेशीर कत्तलीला प्रतिबंध करणे आहे। जर पशु बाजार खुले राहिले तर ईदच्या काळात कुर्बानीसाठी जनावरांची खरेदी विक्री वाढेल आणि बेकायदेशीर कत्तलीची शक्यता जास्त असेल, असे आयोगाचे मत आहे।